भगवान शुकाचार्य परीक्षितला ज्यावेळेस भागवत सांगत होते, गोकुळच्या प्रसंगाला इतके भावविभोर व्हायचे की अनेक भावना शब्दांकित करता येत नाही. अनेक वेळेस तुम्हाला काही अनुभव येतात, ते शब्दांकित करा म्हटलं तर तुम्हाला वाटतं आपण जे करायलो ते खरं नाही, आणि जो अनुभव आलाय तो शब्दबद्ध करता येत नाही. सगळ्यात अवघड आहे ते. त्याचं मोजमापच होत नाही. शब्दांमध्ये ते मोजमापही होत नाही. अनुभव कसा? पोळी कशी लागली? गोड. गुलाबजाम कसला लागला? गोड. पण दोन्ही गोडामधला फरक? गोड. तुम्हाला वाटतं किती शब्दबद्ध करा, त्या गोडीचं नाही तुम्ही विश्लेषण करू शकत. सुखाच्या आनंदाचं, प्रेमानंदाचं तुम्ही त्याचा व्हॅल्यूम काढू शकत नाहीत, तुम्ही त्याचं वजन करू शकत नाही, तुम्ही त्याचं शब्दांकित करू शकत नाही. काय अनुभव आले? अनेक साधकांना म्हणतात आम्हाला अनुभव आले पण सांगताच येत नाही. त्यांचं काय झालं असेल? शुकासारख्यांना प्रश्न पडला. राधा शब्द आला की ते गप्पच बसायचे, त्यांनी उच्चारच केला नाही. जसं कधी कधी बाप्पासाहेबावर किंवा ज्ञानेश्वर महाराजावर मी काही बोलू लागलो किंवा कदाचित तुकाराम महाराजावर बोलायला लागलो की मी भावविभोर होतो आणि शब्द कठीण होतात. ज्यावेळेस मी क्लायमॅक्सवर जातो बोलताना, त्यावेळेस रडू कोसळतं की मी थांबतो आणि लाईन कट करतो. खरं म्हणजे त्याच्या पुढे अजून इतकं छान बोललो असतो, पण शब्द संपतात. नाही शब्दांकित करतायत. ही शुकाचार्यांची गत झाली. शुकाचार्यांची नव्हे, अरे भगवान गोपाल कृष्णांची ही गत झाली. हा निर्मोही. पोरामध्ये प्रेम नाही, बायकांमध्ये प्रेम नाही, कशामध्ये प्रेम नाही, पण गोकुळच्या गोपबालांना, गोपिकांना, राधेला, यशोदेला, नंदबाबाला उच्चार जरी केला तरी घळघळ रडत असून समाधी अवस्थेमध्ये जायचे आणि समाधीमधून अश्रुधारा व्हायचे. तो काल आळंदीला तुम्ही ती कॅसेट ऐकली असेल, सुभद्रेची, जगन्नाथपुरीची झालेली, की ह्या सगळ्या महाराण्या विनंती करतात. कोणाला? भगवान कृष्णाच्या ह्या सगळ्या पटराण्या, अष्टपटराण्या होत्या आणि बाकीच्या महाराण्या होत्या, 16,000. म्हणतात की भगवंतांनी 11.5 वर्ष काय क्रीडा केली आमच्या मिस्टरांनी, आम्हाला सांगा. कारण आखो देखा हाल सीन पाहणाऱ्या फक्त, कारण यशोदा नव्हती तिथे, नंद बाबा नव्हते, देवकीला तर काहीच माहिती नाही, तर रोहिणी माता, बलरामांची माता, मातेश्वरी तीच होती. आणि रोहिणीला विचारावं म्हणून सगळ्या गेल्या. सासूबाईजी काय शब्द आहेत मला माहिती नाही, का आई बाई काय मला माहिती नाही ना, काय हे सांगाच, शोधलं नाही. पण मैया शब्द असावा. मैया मला सांगा. त्यांनी सांगितलं, हे पा तशी मी काही रोज बाहेर जात नव्हते, त्यांनी काय काय केलं ऐकलेत मी कथा, आय विटनेस मी फार कमी आहे. आमच्यासमोर त्यांनी खोड्याच केल्या नाही. फार अगदी शाहूसुद्धा असे बसायचे, दोघं असे बसायचे की काही नाही. आणि बाहेर काय करत होते फक्त ऐकत होतो. त्या कागाळ्या आम्ही आखो देखा हाल नाही, पण फार सुंदर त्याच्या क्रीडा होत्या. सांगा म्हणले, पण एक आटे म्हणले. मी सांगायला लागली की हा द्वारकाधीश थांबणार नाही, तो येईल आणि तो आला की माझी वाणी बंद होईल. लक्षात घ्या, भगवान थांबत नाही ज्यावेळी गोकुळांच्या कथा चालतात.
कदाचित आताही आपण बोलतोय ना, भगवंत येत असेल, नाही थांबत तो, पण त्या ताकदीनं बोललं पाहिजे आणि त्या ताकदीनं ऐकलं पाहिजे. मग म्हणे कोण तिथे थांबतं? आता प्रत्येक जण म्हणाली आम्हाला ऐकायचं, पण दुसऱ्याचं कोणाला थांबलं तर द्वारकाधीशाला थांबवायची ताकद कोणाची? त्यांनी येता कामा नये म्हणे, तुम्हाला मी सांगू शकणार नाही. मग म्हणजे कोणाला? बहिणीला बसवा, सुभद्रेला बसवलं दरवाजावर. सुभद्रा बसली, यस आय विल सिट देअर. कथा सुरू झाली. माता रोहिणीने एक एक गोष्ट सांगायला सुरुवात केली की हे जे दरबारात काम करत होते बळीराम आणि कृष्ण एकदम समाधीत गेले आणि अंतर्ज्ञानाने पाहिलं गोकुळच्या कथा सुरू झाल्यात. घळघळा अश्रू व्हायला लागले आणि पळत निघाले दोघं भाऊ. आधी कृष्ण निघाले, त्याच्या पाठोपाठ बलराम निघाले आणि पाहिलं एकदम सुभद्रा आहे, नाही जाऊ देत. ते म्हणे मी जाणार, तू कोण रोखणारी? वादिवाद सुरू झाला, मी जाणार. ती म्हणे मी जाऊ देत नाही, तू कोण सांगणारी? तुझ्या याच्याने मी रुकतो का? म्हणे माता रोहिणीची आज्ञा आहे, तुम्हाला येऊ द्यायचं नाही. एकदम स्तब्ध झाले. आईची आज्ञा म्हणल्यानंतर एकदम स्टॉप झाले दोघंही. पण त्या असे बसले दोघं जण, सुभद्रा मध्ये आहे, आजूबाजूला दोघं जण आहेत आणि विरघळायला लागले. इतक्या अश्रुधारा वाहायला लागल्या समुद्रासारख्या, ते विरघळायला लागले. भगवान जसं आज अवतार संपणार. किती प्रेम असेल गोपिकांचं, काय ताकद, काय भक्ती. नारद वर्णन करू शकलेले नाही आहेत भक्ती सूत्रामध्ये, कोणीच नाही. वर्णन अपूर्ण आहेत. 4 आणे वर्णन आलेलं नाही आहे, 4 आणे. भावांकन, शब्दांकन झालेलं नाही. कारण जो भगवान इतका पाझरतो तितके शब्द भगवान व्यासाने देखील टाकलेले नाही आहेत आणि भगवान शुकाचार्याने टाकलेच नाही, कारण ते टाकू शकलेले नाही आहेत. टाकत असतील की समाधीभूत अवस्थेतून रडत असतील, काय शब्द फुटणार? त्यावेळी शब्द संपत असतात. भावनिर्मितीची पराकाष्ठा होते, प्रेमाची पराकाष्ठा होते. प्रेम ओसंडून वाहतं, शब्द संपतात. काय शब्दबद्ध करणार? लक्षात घ्या मी काय म्हणतो. शब्द संपतात, काय सांगणार? आणि ज्यावेळेस ते पाझरायला लागले की आता अवतार संपतो का काय, त्यावेळेस मात्र सुभद्रा पळत आली. माते माते नाही, ते दोघंही पाझरायला लागलेत. म्हणले कथा बंद करा, नाही तर ते आता राहत नाहीत. एकदम कथा बंद केली. म्हणून वाचले ती जगन्नाथपुरी. तिथं सुभद्रा आहे मध्ये आणि आजूबाजूला कृष्ण आणि बलराम. ते जे स्पॉट आहे ती जगन्नाथपुरी आहे. तिथे अर्धवट पाझरलेल्या अवस्थेत, पूर्ण अशा मूर्त्या नाही आहेत, त्या पाझरलेल्या स्थितीतल्या आहे. म्हणून तिथे स्पॉट तो दाखवण्यात येतो. काय म्हटलं मी? शब्दांकन झालेलं नाही. आणि 12 वर्ष भगवंतानी त्यांना हे केल्यानंतर भगवान ज्याच्यासाठी रडून पाझरतात त्यांची भक्तीची पराकाष्ठा आणि योगाची ताकद काय त्या गोपिकांची. मनाचे मनपण गेले. मन शिल्लक, चित्त शिल्लक थोड्या अंशी जरी असलं, एखाद्या ठिकाणी केंद्रीकरण असलं तर गोपिका पळत होत्या कुंजवनात, निकुंजवनात, वृंदावनात लीला करायला, रासक्रीडा करायला आणि भगवान कृष्णाला सारखं पाहायला. पुढे मात्र संपलं.
बेधुंद अवस्थेत पडून राहायच्या. कारण मनाचं मन पण गेलं, म्हणून मनाने जाऊन पाहावं हेही संपलं, कारण भगवान आत आला. अखंड भगवत दर्शन आहे. आता पुढच्या ओव्या आता ह्या उदाहरणानंतर समजतील, तोपर्यंत ह्या ओव्यांची ताकद समजणार नाही. म्हणून इतका लांबलचक पसारा सांगावा लागला. आता फार लवकर ओव्या संपतील. मनाचे मनपण गेले, मन संपलं. राधा ज्यावेळेस द्वारकाधीशांच्या नगरीमध्ये गेली, या सगळ्या महाराण्या एका वेळेस तीर्थक्षेत्रावर ते स्नानाला गेल्या. त्यावेळेस गोकुळच्या ह्या ललना, राधिका महाराणी, यशोदा, नंदबाबा ही सगळी मंडळी आली. आणि ज्यावेळेस रुक्मिणीला, सत्यभामेला, ह्या सगळ्या महाराण्यांना, द्वारकाधीशांच्या असं कळालं, जांबुवंती सगळ्यांना, की बाबा राधा आलेली, नंदबाबा आले, यशोदा आले, पळत गेल्या. ती राधा कशी आहे पाहायचं. जिच्यासाठी आपले वेडे झाले ती कशी आहे. तिचं सौंदर्य पाहून बेशुद्ध झाल्या. राधिकेंची स्थिती पाहून. ती गोलोक स्वामिनी आहे. त्यानंतर फार विनंती केली, चला चला चला. आता द्वारकाधीशांच्या पत्न्यांनी केल्यानंतर ती आली द्वारकेला. राधा मुक्काम केला का? बिलकुल नाही. नंदबाबा आले, यशोदा आली. एकदाच असं उदाहरण आहे. पण कृष्ण दरबारात असतील, बाहेर असतील, तिनं चोरूनही पाहण्याचा प्रयत्न केला नाही, कारण अखंड दर्शन घेते. अखंड जयाला देवाचा शेजार. ओव्या पा काय, राधेची ताकद आता पाहण्याची नाहीये. जी राधा यमुना तीरावर बासरी वाजली की पळायची वेड्यासारखी, ती स्थिती आता राहिलेली नाही. कारण मनही नाही, चित्तही नाही, मन संपलंय. कारण भगवान आत आलेला आहे. अखंड दर्शन आहे. ते खंडित दर्शन होतं, म्हणून चोरून पाहावंसं वाटत होतं. सारखं जावंसं वाटत होतं. हा गोकुळात असते तर सारखं पाहत राहिले असत्या, पण आज नाही आहे, अवेलेबल नाही आहे ना मार्केटमध्ये माल. गोकुळच्या मार्केटमध्ये, वृंदावनाच्या मार्केटमध्ये सगुण रूपात अवेलेबिलिटीच नाही आहे. आणि द्वारकेला जाणं रोज शक्य नाही. लक्षात घ्या, अवेलेबल पाहिजे ना. मग काय, अखंड आलंय. आणि त्याचं कारण रुक्मिणीने दूध आणलं. राधेचं इंद्रिय इतकी विसरली विषयांचं, भगवान कृष्णाच्या घरातलं ते दूध आहे. समाधी बोध अवस्थेतून तिनं घेऊन टाकलं. इतकं गरम होतं, तिनं गटगटगट पिऊन टाकलं. मोठ्या गॅसवर पाईट केलेलं असेल, उकळतं बासुंदीसारखं. गॅस होता का? मग आपल्याच घरी आहे का? असेल. सणकाड्यानं पेट होतं ते, एक शिगडी होती, संशोधन नाही अजून. भगवान ज्या वेळेस तिथे असंच झालं. भगवान ज्या वेळेस आले, राधा निघून गेली आणि भगवंताच्या पायाला फोडं आली. रुक्मिणी माता ज्या वेळेस पाहते पलंगावर, पाय दाबीत असेल पद्धती, नाही गळा दाबत असेल का पाय. पाय दाबण्याकरिता
विशेषतः तळपायांना हे करण्याकडे, कारण महालक्ष्मी तळपायाला हे करते. का करते आज त्याचं सायन्स सांगितलेलं आहे, आता नाही सांगत. तर त्यावेळेस करत असताना फोडं दिसली. त्यांनी सांगितलं, भगवंता कुठे गेले होते तुम्ही? उन्हात गेलेले नाहीत, अनवाणी गेलेले नाही. द्वारकाधीश कुठं? AC मध्ये राहणारे लोक आपल्यासारखं चालतात का काय आळंदीच्या वाटेवर फोडं यायला? कसं झालं? ते म्हणे, तू राधेला जे गरम गरम दूध दिलं होतं ना, ते माझ्या पायावर पडलं. हां, तुम्ही कुठं होते? ते गरम दूध तिनं पिऊन टाकलं. म्हणे, माझे चरण तिच्या हृदयात असतात, मी झेललं ते, आणि ते चरणावर पडलं. चरण हृदयात असतात, भगवान कुठे? भगवान कुठे मग? आणि मग वेगळ्या भगवंताला पाहायची गरज आहे का? म्हणून राधा गोपिका कोणीही पाहिलं नाही, कारण अखंड दर्शन आहे समोर. भगवान बोलत असेल, नंतरचा कथा भाग कुठेही आलेला नाही, बंद झाल्यात लेखण्या. ओवी सांगते ज्ञानेश्वरांची किती अनुभव त्यांना आलेले आहेत. असं समजू नका की त्या विरामध्ये राहिल्या, नव्हे, भगवान त्यांच्या शरीरात आला. सगुण रूपात जरी होतं तर सारखा रडत असे, भगवान कुठेही नाही. म्हणून नारद म्हणतात, नारदाला म्हणतात, ना मी वसामी वैकुंठे, मी वैकुंठात नाही, मी भक्तांच्या हृदयात असतो, मी लक्ष्मीजवळ नसतो, मी कुठेही नसतो. मनाचे मनपण गेले, अखंडित मनपण जाण्याकरिता अखंडित प्राण प्रवाह ऊर्ध्व पाहिजे, भक्तीची पराकाष्ठा प्रेम उत्पन्न झालं पाहिजे. आणि म्हणून भक्ती आहे. याला सविकल्प समाधीनंतर, आत्मसाक्षात्कारानंतर 12 वर्षपर्यंत अभ्यास केल्यानंतर मनाचे मनपण जाण्याची स्थिती येऊ लागते. प्रवृत्ती पांगुळ होते, फक्त एवढंच पहा. आणि मनाचे मनपण जाण्याकरता पुन्हा 12 वर्ष लागतात. सुदबुद खोई गोपिका ही स्थिती येते. मनाचे मनपण गेले, जेथ बोलाचे बोलके पण ठेले. आता कळाला असेल, भगवान शुकाचार्य व्यासांची वाणी बंद झाली, मती बंद झाली, लेखणी बंद झाली. ज्या ठिकाणी लेखण्या बंद झाल्या, वाणी बंद झाली, तिथून खरा दैवी प्रांत भक्तीचा सुरू होतो. पण भक्ती खरी शब्दबद्ध झालेली नाही, होऊ शकत नाही. मग ज्यावेळेस शब्दांकित करण्याचा प्रयत्न करतात नारदासारखे, एवढंच म्हणतात, आता तो गोपिकाना, गोपिकासारखी. बस भक्ती कशी असावी? गोपिकासारखी, पुढचं नाही. प्रेम स्वरूपा सांगेल ज्यावेळेस येईल त्यावेळेस. गोपिकांसारखी, प्रत्येक जण गोपिकासारखी, पुढचे शब्द नाही. मनाचे मनपण गेले, आणि मनाचं मनपण गेल्यानंतर, अरे राधेची आठवण केल्यानंतर भगवान शुकाचार्याला, शुकाचार्य अशांत होते. 16व्या वर्षाच्या वयापर्यंत माईच्या पोटात राहिले, आईच्या बाहेरच निघाले नाही. भीती वाटत होती संसाराची, आपल्याला नाही वाटत? त्यानंतर ते बाहेर आले, सरळ निघाले, निघून गेले. आणि भगवान व्यासपुत्र मोहाने, अरे ये ये, आपण संसार करू, तसं करू तसं करू, निघून गेले. निर्मोही, वैराग्यशील. ध्यान करत असताना अशांत मन राहिलं. परत आले वडिलांकडे. बाबा, त्यावेळेस तुम्ही रोखलं, मी खूप तप केलं हो, मी निर्मोही आहे, पण मन मात्र अशांत आहे, काय करू?
त्यांनी सांगितलं भागवत कथा ऐक. त्यांनी ऐकवली, शांत झालं. आणि त्या कथा सांगत असताना जिथे व्यासही हे झाले, तिथे शुकाचार्य संपले. ज्यांना कुठला बापाचा मोह उत्पन्न होत नाही, पण राधा शब्दाचा उच्चार केल्यानंतर शुकाचार्य मौन होत होते. बस. किती राधेचा प्रचंड अनुभव असेल आणि भगवान कृष्णाचे अनुभव असतील, जे फक्त शब्द संपतात, लेखणी संपते, व्यासांची मती संपते. ते इथे उदाहरण आहे. जेथ बोलाचे बोलके पण ठेले, बोल संपले. मी आणि शेखर बसलेले असताना जो अनुभव आला मोदीजी महाराज पुण्यतिथीच्या दिवशी 2.5 तास, मला अजूनही शब्दांकित करता येत नाही. आणि म्हणून सगळ्यांचं समाधीमधल्या अनुभवांचं वर्णन तुम्हाला कुठेही सापडणार नाही, कुठेही नाही. थोडा ओशोनी प्रयत्न केलाय, प्रयत्न म्हणेन, नाही शब्द सांगताय, बाकी कोणीच केला नाही. आनंदाचं वर्णन कसं करायचं सांगा. आनंद, आनंद म्हणजे आनंद, नाही आनंद म्हणजे नाही आनंद, बाकी काय करणार सांगा. बरं, किती व्हॅल्यू? 2 छटाक, 1 किलो आनंद, काय करणार. मग त्याच्या खुमाऱ्या, जिभेच्या सेलमध्ये 3,000 सेल आहेत, 3,000 टेस्ट आहेत. तुम्ही सांगू शकता 3,000 टेस्ट कशा आहेत? नाही सांगू शकत. किती प्रकारची चव चाकतं, पण त्या चवीत तुम्हाला शब्दबद्ध करता येत नाही, नाही शब्दबद्ध करता. जेथ बोलाचे बोलके पण ठेले. 12 वर्षानंतरची अवस्था आहे. बाप्पासाहेबांचं असं झालं होतं, प्रवचन करायला लागायचे, अश्रुधारा व्हायचे, बोलणंच बंद करायचे. बरोबर आहे कळंबरकर? आणि ते प्रवचन तिथेच संपायचं. आणि बेधुंद अवस्थेमध्ये मग नंतर राहायचे. आम्हाला बोलायला लागायचे, बोलता बोलता बोलताच अश्रुधारा व्हायच्या, शब्द संपायचे, मौन व्हायचे, गप्प बसायचे. आम्ही आपलं साधना करून उठून जायचं, वाणी संपली. शेखरने तेच सांगितले, तुमचं केव्हाही बंद होऊ शकेल एखाद्या वेळेस, पण अजून 12 वर्षाचा काळ आहे, सांगता येत नाही. ह्या स्थित्या नंतरच्या येणाऱ्या आहेत. ही स्थिती आल्यानंतरची आताची स्थिती, मनाचे मनपण गेले, ही स्थिती पुन्हा 12 वर्ष लागणार आहे. जेथ बोलाचे बोलके पण ठेले. काय ज्ञानेश्वरी सांगाल म्हणले, बंद होऊन जाईल वाचा. मला गायत्री मंत्र आठवत नाही, ज्ञानेश्वरी बंद होऊ शकते म्हणले पुढे. खरंच आहे. माऊलींच्या ओव्यात ज्यावेळेस मला अफाट अजून मी अनुभव सांगेल ना, 3ऱ्या वेळेस शक्य बोलता येणार नाही. आजच नाही बोलता आलं की थांबतो, विषय कट करतो, दुसऱ्या विषयावर जातो. बंद होतील वाचा. जेथ बोलाचे बोलके पण ठेले, जया माझी सापडले ज्ञेय दिसे. मनाचे मन पण बोलाचे बोलके पण थांबते, ज्या अंतिम कर्म प्रवाह रिझवते वेळी मध्ये ज्ञेय हे ब्रह्म आहे ते सापडते आणि थोड्या अवधीत प्रत्यक्ष दिसते. पहा, इथे राधा आहे. का पाहिलं नाही द्वारकाधीशाला तिनं? कारण द्वारकाधीश रोज ज्या ड्रेसमध्ये असतील त्या ड्रेसमध्ये अखंड राधेच्या समोर आहे. ते पहा, जया माझी सापडले ज्ञेय दिसे. दिसे शब्द आहे, अखंड समोर. अरे सूरदास ज्यावेळेस कविता करत, रोज एक कविता, आणि द्वारकाधीशांची आरती चालत असे त्यावेळेस सूरदास रोज जात असे.
डोळे फोडून घेतले होते दोन्ही. एकदा परीक्षा पाहिली पुजारीने, सुदासजी आज जो ड्रेस आणि जे वर्णन तुम्ही करा, आज भगवंताला आम्ही कोणता ड्रेस घातलाय, कसं आहे भगवंत कसे दिसतात, ताबडतोब सुरदासांनी पद्य केलं. थंड झाले सगळे, कारण अतेंद्रिय दृष्टीने रोज पाहायची. लक्षात घ्या, सूरदास जर अखंडित ते चाट पडले की अरे आत्ता आपण केलं, हा आंधळा माणूस, यांनी वर्णन हुबेहूब कसं केलं. अतेंद्रिय दृष्टी. राधा अतेंद्रिय दृष्टीने नव्हे, आतच भगवान होते, समोर दिसत होते, समोर प्रगट होत होते. पाहायची गरज आहे का? गोकुळातही पाहायला जायची गरज नव्हती, कारण हा भगवान सगळीकडे होता. म्हणजे कृष्ण बायकांपाशी होते, पण राधेच्या मध्ये होते, गोपिकांच्या मध्ये होते, यशोदेच्या मध्ये होते, देवकींच्या हृदयात आणि मध्ये होते. त्याला काटा टोचला तर हा रडायचा. लक्षात घ्या. राण्यांना गर्व आला तर दुसऱ्याला आणायचं मिटवायला. दूध देखील पायावर झेलत असे. इथे येते, इथे भगवान भक्ती योग पूर्ण करतो. भगवान आपल्याला लाईक कधी करतो, भक्तीची अशी पराकाष्ठा झाली तर भगवान तुमची भक्ती करतो, भगवान आपल्या हृदयात येतो, सगळं काही करतो. मी योगक्षेम चालवतो. आणि इथे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ज्ञेय दिसे, प्रत्यक्ष दिसतं. आत्मदर्शन प्रत्यक्ष, तिथे त्यांना कृष्ण दर्शन प्रत्यक्ष. जेथ वैराग्याचा पांग फिटे. कशा करता वैराग्य पाहिजे? काय सुंदर उभी आहे. कशा करता वैराग्य पाहिजे? वरच्या स्थिती येण्याकरिता वरच्या सगळ्या ओव्या पहा. वैराग्य म्हणजे संसारातून पळून जाणं नाही, वैराग्य म्हणजे संन्यास घेणं नाही, वैराग्य म्हणजे सगळं सोडणं नाही, वैराग्य म्हणजे विश्वाचं सुख, महासुख आपल्यात आणणं आहे. विश्वाचा महानंद आपल्यामध्ये आणणं आहे, आनंदाचा नंद आपल्यामध्ये आणणं आहे. याच्याकरता वैराग्य, विषयांचं वैराग्य याच्याकरता पाहिजे की हे सगळं आध्यात्मिक सुख आम्हाला पाहिजे. आणि आध्यात्मिक मिळालं की संसारिकही मिळतं. कोणत्या गोपिका भिकारी राहिल्या होत्या सांगा? जेथ वैराग्याचा पांग फिटे, विवेकाचाही सोस तुटे. अरे सुदामदेवाच्या पत्नीला सुवर्ण सुदामपुरी दिली आणि तिच्या आग्रहाखातर सगळ्या लोकांना दिली. गोपिकांना काय दिलं नसेल? गोकुळ कसं असेल? आत्ताच्या गोकुळामध्ये गेल्यानंतर मी पुन्हा नाही गेलो. भयानक खराब स्थिती. लोक म्हणतात भगवान निघून गेले, कसं राहील? कसं गोकुळ असेल त्या काळात? मी कल्पना करत होतो. सध्याचे 100-125 वर्षाचे घरं आहेत ते, तिथं कुठं कृष्ण नाचले, कुठे फिरले? खरं नाही. भूमी ती आहे, घरं ती कशी असणार? ये गली में यहाँ यशोदा ये करती थी, बिलोना करती थी, यहाँ पगडंडी से ये गली से भगवान भागते थे. लोक तिथे नंतर लोटांगण घालतात. अरे म्हणलं दगड, ती इमारत पाहिल्यावर म्हणले 100 वर्षही झाली नाही हिला. फडतूस घराची शोध राहत होती काय सध्याच्या? मनाचे नाही वजेथ वैराग्याचा पांग फिटे.
हजारो जन्माच्या तपश्चर्येतून जे वैराग्य निर्माण झालं, योगाग्नी निर्माण झालाय, अनेक वर्षांच्या साधनेतनं वैराग्याचा परिपाक करून आम्ही वैराग्याची एक मूर्तिमंत स्थिती आमच्यामध्ये आणून घेतलेली आहे. त्याचा पांग फिटला आपण म्हणतो ना, म्हणजे काय, आमचं चीज झालं. काय शब्द आहे खास, पुन्हा सार्थक झालं. आमच्या जीवनाचं वैराग्य इतकं मिळवलं, ज्याच्याकरता मिळवलं त्याचं सार्थक झालं. कारण भगवान अखंड पाहिला, देव पाहिला हो मी, राम पाहिला हो मी, आज राम पाहिला ते. डॉक्टर जोशींच्या पत्नीने म्हटलं होतं ना, दोघा नवरा बायकोंनी, आज राम पाहिला मी, राम पाहिला. जेथ वैराग्याचा पांग फिटे. खरं सांगू, रामायणाच्या कथा जर, पण कोणत्याही कथा नाही, रसभरीत आणि चांगल्या अवस्थेतून सांगणारा कोणी असेल, मारुतीराय कुठल्या तरी याच्यात येतात. आणि भगवान गोपालकृष्णांच्या कथा एक विशेष ढंगाने सांगण्याचा जर असेल, त्या लोकात घेऊन जाणारा असेल, भगवान कृष्ण आले म्हणून समजा. राधाही तिथेच असेल, जाऊ शकत नाहीत, हलू शकत नाही. मग कुठे कुठे पहा, जेथ वैराग्याचा पांग फिटे, विवेकाचा सोस तुटे. ज्या ठिकाणी परिपूर्ण अमर्याद वैराग्य प्रगटते, परिपूर्ण वैराग्य प्रगटले पाहिजे शुकाचार्यासारखं. हे पहा, राधा शब्द राधेवर ते भाष्य सगळे करू शकले, फक्त शुकाचार्य करू शकले नाही, कारण वैराग्याची पराकाष्ठा आहे. भक्तीवर महावीर बोलू शकले नाहीत, माहिती नव्हती असं नाही, कारण वैराग्याची पराकाष्ठा आहे. शब्द संपतात, काय बोलणार. व्यास बोलले, शुकाचार्य नाही बोलले जास्त, कॅरेक्टर रंगवताच येत नाही, शब्द संपतात. विवेकाचं जेथ वैराग्याचा पांग फिटे, ज्या ठिकाणी परिपूर्ण अमर्याद वैराग्य प्रगटते, विवेकाची धाव थांबते. धाव कधी, ज्ञान कधी होतं, मला आत्म्याचं ज्ञान झालं, मला परमात्म्याचं ज्ञान झालं, ज्ञान झालं असं म्हणणं द्वैत आहे. जीव संपला, ज्ञान संपलं, ज्ञेय संपलं, जाणता संपलं, सगळं संपलं, फक्त उरला उरे विठ्ठल, अशी स्थिती. विवेक संपला, वैराग्य संपलं, विवेक संपला. कुठे प्रवृत्ती पांगुळ झाली पाहिजे, प्राण पांगुळ झाला पाहिजे, मनाचं मन पण संपलं नाही, संपलं पाहिजे, आणि बोलाचे शब्द संपले पाहिजे. शब्दे विण संवादी जे, तिथे उंची आहे ज्ञानेश्वरांच्या उभीची. ज्ञानेश्वरी सांगताय ना, अवघडे बरं, फारच अवघड आहे. इतकी डीप आहे, काय ताकद असेल माऊलींची. मग सगळ्यांनी आरत्या ओळल्यात माऊलींच्या, माऊलीवर बोलताच येत नाही. जेथ न पाता सहज भेटे आपण पे. विवेकाची धाव संपते, ज्या गुणातीत ज्ञानाच्या ठिकाणी अतींद्रियता आलेला ऐक्यरूप मेळावा पोचला की न पाहताही त्यास आपोआप आत्मरूपता प्राप्त होते. आपोआप वैराग्याची सार्थकता, विवेकाची सार्थकता, विवेक संपतो, वैराग्य संपतं, फक्त उरतो विठ्ठल. अखंडित दर्शन, अखंड दर्शन त्या महातेजाचं
सारखं होत राहतं. डोळे बंद केले तरी होतं, डोळे उघडे ठेवले तरी होतं. अखंड दर्शन. जेथ न पाहता सहज भेटे आपण पे. आणि ह्या सुखाला म्हटलंय की स्वर्गामध्ये हे नाही, ब्रह्मलोकात नाही, कुठल्याच लोकात हे सुख नाही. स्वर्गीचे देव इच्छिताती सर्व, मृत्यूलोकी व्हावा जन्मामुचा. कारण हे सुख भाग्यात फक्त मानव देहात आहे. तिथे तपश्चर्या नाही, तिथे गुलाबजामू काही मागा मिळेल, काही मागा मिळेल. तिथे वैकुंठात साधना नाही. वैकुंठाचं तर विचित्र वर्णन आहे. एक एक सुखांचं वर्णन करताना वैकुंठाचं वर्णन असं आहे की वैकुंठात जर तुम्ही गेले तिथे भगवंताचं गंभीर रूप आहे. विष्णू दिसतील गंभीर, सिरियस. माता लक्ष्मी सिरियस. फार झालं थोडं स्मिताशय बस. आपल्याला पाहिलेलं होईल का? बिलकुल नाही. एका कोपऱ्यात बसायचंय फक्त, बोलणारं नाही, एंटरटेनमेंट नाही, गप्पा. जशा आळंदीला साधना संपल्यानंतर 2 आम्ही गप्पा मारतो, तसं काही होतंय का? नाही, कोणी नाही. धीर गंभीर तोंड असं. जसं सुतक पडलंय, पण आनंदाचं सुतक. कोणी बोलणार नाही. समाधी अवस्था नाही. ब्रह्मलोकात नाही, विष्णू लोकात नाही, कुठेच नाही. गोलोकात आहे पण तिथं एंट्री नाही. एंट्री इथपर्यंतचे. गोलोकात एंट्री नाही, कारण रोज तिथं रासक्रीडा चालते. रोज राधेची रासक्रीडा भगवंताबरोबर गोलोकात चालते. आता काय असेल माहिती नाही, रोज चालते. दिव्य लोक आहे तो. आणि भगवान इथेच फक्त हे सगळं सुख देतात, इथेच देतात. जेथ न पाहता सहज भेटे आपण पे. सहज भेटतो, पाहायला कुठे जाऊ नका. वैराग्य याची सगळी परिसीमा होते आणि वरचं सगळं होतं. अशी स्थिती यायला 12 वर्ष लागतात. आणि 12 वर्ष नंतर म्हणून मोदीजी महाराज 36 वर्षपर्यंत साधना केल्या, त्याच वेळेस आकाशगमन प्राप्त झालं. 12 वर्षाचे कालखंड आहे ते. सिरियसली अभ्यास केले तर. नाही तर अबे लड्डू जॉबे लड्डू काही नाही. 34 भगवद्गीतेचा 34वा श्लोक, 4था अध्याय. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षान्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. तद्विधि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षान्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. ते आत्मज्ञान, आत्म्याचा अनुभव, सिद्ध ज्ञान योगी गुरुपाशी जाऊन साष्टांग नमस्काराने मुक्ती उपायाचा प्रश्न करून सेवा करून अनुभव घे. तत्वे पाहिलेले आत्मानुभवी तुला त्या ज्ञानाचा उपदेश करतील.
समगीत या श्लोकावर. श्री गुरु शरण व्हावे, सेवा करुण पुसावे, तत्वदर्शी ज्ञानी सिद्ध, देतील तो आत्मबोध. भगवंतानी कशाचं वर्णन केलं? पहा ओव्या कशा चालल्यात. आत्मदर्शन मिळण्याकरिताची पात्रता, आत्मदर्शन मिळाल्यानंतरची परिस्थिती. भगवान ट्रेलर सांगतायत. आत्मदर्शन कसं होतं, आत्मदर्शनानंतर सविकल्प समाधी नंतरच्या ओव्या टाकून काय स्थिती येऊ शकते, आणि मी कसा अखंडित तुझ्यामध्ये येईल अर्जुना, याच्याकरता ब्रह्मसाक्षात्कार झाला पाहिजे, आत्मबोध झाला पाहिजे. अर्जुना कुठे मिळेल ती होवी. आणि पुढे काय सांगितलंय, बाबा रे खूप चढ आहे, पण तो इतका गोड चढ चढण्याकरिता अगोदर आत्मदर्शन झालं पाहिजे. कारण सगळा अभ्यास ब्रह्मसाक्षात्कारानंतर प्रचंड आहे हो, प्रचंड आहे. सगळे 12-12 वर्षाचे इथे तर काही साधना न करता येऊन बसतात. पुढे मला पुढे तुमच्या मीच आहे. एक दोघं आले, पुढे काय? मला पुढे मीच आहे. मागे काय पहा, मागे दरवाजा आहे बाहेर जायला. ते गा ज्ञान पै बरवे, जरी मणी अथी जाणावे, तरी संत तेया भजावे सर्वस्वेसी. वा, ही ओवी वारकरी संप्रदायात मधून मधून म्हटल्या जाते. अर्थाच्या बापाचा पत्ता नाही. ते गा ज्ञान पै बरवे, जरी मणी आथी जाणावे, तरी संत तेया भजावे सर्वस्वेसी. ते गा म्हणजे मागे सांगितलेलं, त्याची डेफिनेशन आपण एका ओवीमध्ये पाहिलेली आहे. ज्ञान म्हणजे काय? आत्मदर्शन झालं तरच त्याला ज्ञान म्हणतात. आत्म्याचा बोध, आत्म्याचं प्रत्यक्ष दर्शन किंवा आत्म्याचा साक्षात्कार, ब्रह्मसाक्षात्कार हा झाला त्यालाच ज्ञान म्हणतात. बाकीचं सगळं विषयी ज्ञान, शब्दज्ञान, भौतिक ज्ञान असंच म्हणता येईल. ते गा मागचं. कुंडलिनी जागृत झाल्यानंतरचेच प्रश्न येते, त्याच्या आधी नाही. शास्त्रज्ञान नाही, पंडित ज्ञान नाही. ते गा ज्ञान पै बरवे, जरी मणी आथी जाणावे. अरे ते सर्वोत्तम ज्ञान जर तुला मनात अनुभवाला यावे असे वाटत असेल, आत्मसाक्षात्कार कोणाला होतो? मनाला. हे मनाचे निजांगे भोगी जे गा, एका ओवीत माऊली म्हणते. येत श्रवणाचे निपांगे, तया श्रोतया व्हावे लागे, येथ मनाचे निजांगे भोगी जे गा. विण श्रोतया व्हावे लागे. काय पहिली काय? येत श्रवणाचे निपांगे. श्रवण नाही, विण श्रोतया व्हावे लागे. श्रोताही नाही. हे मनाचे निजांगे भोगी जे गा. पुढे मनही संपलंय, पण सुरुवात आत्मदर्शनाची मनापासून, नंतर सविकल्प समाधी चित्त, आणि चित्तानंतरची अवस्था संपलं मन, डेड.
ते गा ज्ञान पै बरवे, जरी मणी अति जाणावे. अरे ते सर्वोत्तम ज्ञान जर तुला मनात अनुभवाला यावे असे वाटत असेल तर या तत्वदर्शी व आत्मानुभवी संतास तू सर्व भावाने भजावेस. तरी संता ते या भजावे सर्वस्वेची. इतकी गावंढळ उभी करून टाकली ही अनेक प्रवचनकारांनी. संताची व्याख्या अशी केली की तेच संत. आम्ही कीर्तन करतोय म्हणून संत, आम्ही बुक्का लावतोय म्हणून संत, आम्ही तुम्हाला बुक्का लावतो म्हणून संत, आम्ही माळ घालतो म्हणून संत, तुम्हाला माळ घालतो म्हणून संत, प्रवचन करू शकतो म्हणून संत, गप्पा मारता येतात म्हणून संत. सगळे संत होऊन बसतात. इथे तो अर्थ नाही. इथे संतांचा अर्थ ज्ञानेश्वरी मधला मज हृदयी सद्गुरु किंवा जाणतेणे गुरु भजिजे, त्या उंचीवर टाकलेल्या ओव्या सगळ्या पहा. जो अनुभव देऊ शकतो तो संत, जो गप्पा मारू शकतो तो संत नाही. तरी संता ते भजावे सर्वस्वेसी. आत्मसाक्षात्कारासाठी इथे गुरु शब्द नाही लिहिला. का? भगवान अजून गुरु झालेले नाहीयेत. सर्वसाधारण लोकांना सांगायचंय म्हणून तसं संतही शब्द नाही वापरला. मूळ श्लोकामध्ये संत शब्द नाही, माऊलीने टाकलाय तो शब्द. ज्ञानिनां तत्वदर्शिनां, ज्याला तत्वज्ञान झालंय. आता तत्वज्ञानाचा विद्यार्थी आहे म्हणे मी. काय झालंय? वाचून शिकून घोकून पाठ केले, त्याला तत्वज्ञान म्हणतात. तत्वज्ञान म्हणजे पृथ्वी तत्व, जलतत्व, तेजतत्व, वायुतत्व आणि आकाशतत्व हे 5 तत्वाचा अनुभव ज्याला आला. तत्वदर्शन म्हणजे ज्यांनी प्रत्यक्ष पाहिलं, अनुभव घेतला. ज्ञानी तत्वदर्शनातून ज्ञान झालं, लक्षात घ्या. ते ज्ञानी. आणि ते ज्ञान तेच देऊ शकतील. आडात असेल तर पोर येतील. बापासाहेबांचं वाक्य. आडात असेल तर पोर येतील, नाही तर पोरा ठणठण गोपाल. लक्षात घ्या. तरी संता ते भजावे सर्वस्वेसी. आत्मानुभवी, ज्यांना अनुभव आलाय, ज्यांच्या आडामध्ये आत्मशक्ती आहे, जे ट्रान्समिट करू शकतात, ज्यांना तत्वदर्शन झालेलं आहे, परमात्म्याचा पूर्ण अनुभव आलाय आणि दाखवू शकतात. आपणा सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. ही व्याख्या आहे तुकारामांची संताविषयी. काय? आपणा सारिखे करीती तत्काळ. जसं आपण करतो, तंबाखू खाणारा असला तो दुसऱ्याला तंबाखू खाणारा इमिजिएट करतो, तात्काळ. आपणा सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. काळ नाही, वेळ नाही, तात्काळ. पण पात्र पाहिजे, कारण त्यांनीच पुढे सांगितलं, अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे जास तेच देऊ. जितकं ओझं तुम्ही पेलू शकाल तेवढंच देईल, कारण अधिकार दाखवा. अधिकार तैसे दावी येले मार्ग, चालत आहे मग कळो येते. अधिकार परत्वे, आत्मदर्शनाचा अधिकार तुम्हाला आलेला आहे. त्यावेळेस ज्ञानेश्वरी सुरू होते. तिथून ज्ञानेश्वरीचं उड्डाण आहे.
अगोदर नाही. पण कर्मयोग ज्ञानेश्वरीमध्ये फार कमी आहे. ध्यानधारणा आणि समाधीचाच अभ्यास ज्ञानेश्वरीत जास्त आहे, वरचा अभ्यास. तरी संता ते या भजावे सर्वस्वेसी, आत्मानुभवी संत असतो सर्व भावाने भजावेस. सर्व भाव आणि सर्वस्व हे दोन शब्द आहेत. सर्व भावाने भजावे, सर्वस्व द्यावं. फार मोठी व्याख्या होईल, थोडक्यात सांगावं. भजावे शब्द आहे. कारण हा गुरु झालेला नाहीये संत, लक्षात घ्या. गुरु केव्हा होतो? आत्मदर्शनाच्या वेळेस. तोपर्यंत हा मार्गदर्शक राहतो, म्हणून संत शब्द वापरला. बाप्पासाहेब म्हणायचे, बाप्पासाहेब म्हणाले आता तुमचा मी गुरु झालो, ज्यावेळेस ब्रह्मसाक्षात्कार दिला. तोपर्यंत गुरु नाही व्हायचं. आणि मग गुरु तरी कशाला म्हणून घ्यायचं, म्हणून आपण मी नाही म्हणून घेतलं. आत्मसाक्षात्काराच्या वेळेस गुरुपद, तोपर्यंत नाही बनायचं. तरी संता ते या भजावे सर्वस्वेसी. तुम्ही जरी गुरु मानलं तर त्यानं शिष्य मानलं पाहिजे, लक्षात घ्या. अवघड गोष्ट आहे. आम्ही मानलं ना तुम्हाला गुरु, ते कान्यामान्या गुरु बाहेर आहेत. कान्यामान्या मैं तेरा गुरु, दक्षिणा धर, फिर जाके कहीं भी और भी मरो. कानात फुंकतात ते. चला चला चला, गायत्री दीक्षा देणार, उद्या सकाळी रुपया नारळ तिथे ठेवलेला आहे, ती सगळी इतक्या रुपयाची दक्षिणा या. चलो चलो, 8 ते 9 टाइम लाईन लगाव. आणि मग ते तिथे गेले, कान्यामान्या ते कानात मंत्र देतात. मैं तेरा गुरु, दक्षिणा धर, फिर जाके मर. कुठेही जा, पुन्हा गुरुचा शिष्याचा संबंध पता नाही. ती त्यांच्यासाठी होई नाही. तरी संत ते या भजावे सर्वस्वेसी. बाप्पासाहेब म्हणतात, मी जवळपास 60-70 साधूंची आणि संतांची सेवा केली, मला काहीतरी मिळेल. पाणी भरलं, सेवा करावी लागते. कारण संतांना प्रसन्न करतो, ठेवा द्यायचा ना, ते प्रसन्न झाले पाहिजेत. काय झाले पाहिजेत ते? प्रसन्न. मग कोणी म्हणेल आनंदी झाले पाहिजेत. मग काय आम्ही करूच ना त्यांना गुदगुल्या करून. ते हसले म्हणजे प्रसन्न झाले, नाही तर जोक्स मारू, जोक्स, ते हसले झाले प्रसन्न. द्या आत्मसाक्षात्कार. असा अर्थ घेऊ नका. ते प्रसन्न झाले म्हणजे हसले म्हणजे झाले की, हसले की फसले. तरी संता ते या भजावे सर्वस्वेसी. भजावे शब्द आहे. भजावे, त्यांचं भजन करा. भजन म्हणजे टाळं घेऊन नाही, त्यांना झोपच घेऊ द्यायची नाही. भजन करायचं टाळ घेऊन. अर्थाचे अनर्थ घेऊ नका. एक टाळ आणला, एक मृदंग आणला, त्याच्या बापालाच झोपू द्यायचं नाही. जय गुरु, जय सद्गुरु, जय सद्गुरु.
संता ते या भजावे. भजावे म्हणजे किती प्रकाराने सेवा असते. त्यांच्या हृदयात ठाव घेण्याकरिता ते कोणाला टिकू देत नसतात खरी माणसं. त्याच्याकरता हृदयात ठाव घेण्याकरिता तुम्हाला परीक्षा नाही घेता येणार, तुम्हाला सेवा करावी लागेल. सेवा कधी होते? बोलताना कधीही असा शब्दोच्चार अहंकारयुक्त कुठलाही निघता कामा नये ज्याच्यामुळे ते नाराज होतील. लक्षात घ्या. प्रसन्न करणं कशी शब्दफेक केली पाहिजे, कृती त्यांच्यासमोर कशी केली पाहिजे, उक्ती त्यांच्यासमोर कशी केली पाहिजे, हे सगळं सांभाळलं पाहिजे. बोलताना थोडे इकडे तिकडे सरकला गाडं की गेलं. पैठणी वकील आमच्यापेक्षा सिनियर होते आणि बाप्पासाहेबांकडे काही प्रयोग घ्यायचा होता. जलतत्व उपासना. ही जलतत्व उपासना बाप्पासाहेब द्यायलाच तयार नव्हते. असं होईल तसं होईल, रोग उफाळून येतील, तसं होईल, रोग उफाळून तुमचं हे जाईल, काय कोर्ट जाईल. आम्हाला म्हणले तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्हाला परीक्षा देता येणार नाही, तुमचे आई वडील मला भांडायला येतील, काय करावं. कारण जलतत्व उपासनेमध्ये रोग भोग येत असतात, ते भोगून जायचे असतात. तुमचं शाळा सुटली तर काय होईल, कॉलेज सुटलं तर काय होईल. विचार करा म्हणले याचा नक्की काय. गेलो तर आमची मीटिंग झाली. पैठणी म्हणलं कोठीने हो, माझा तर संसार आहे, माझं हे बंद झालं तर मी काय करू. कोणी म्हणे मी प्रोफेसर आहे, माझं झालं तर काय करू. सगळं असंच चाललं. 6-6 महिने म्हणले बेडवर पडावं लागेल, नोकरी जाऊ शकते. बाप्पासाहेबांच्या पाचरी अशाच असायच्या. मग आम्हाला म्हणले तुम्हाला तर शिक्षणच सुटू शकतं, काय करणार तुम्ही. मग अगोदर गेलो, विचार केला केला केला. या म्हणजे 8 दिवसांनी या, काही नाही 15 दिवसांनी या. मीटिंग झाली आमची. राठोड, मी म्हणलं राठोड घ्यायचं तर खरं आहे, काय व्हायचं ते होईल. पैठणी आम्ही बसलो. म्हणले आपण म्हणू हो. ते म्हणले आपण कसं म्हणायचं. म्हणलं मी म्हणतो म्हणलं, आणि तुम्ही तसंच हो म्हणायचं म्हणले. ठीक आहे म्हणलं. गेलो तर आम्ही. बाबासाहेब म्हणले आम्ही आलो. सहज एक ध्वनीत केलं, लगेच असं बोलता येत नव्हतं, आम्ही आलो. त्यांनी ओळखलं. काय विचार केला. थोडा वेळ बसल्यानंतर म्हणलं बाप्पासाहेब आम्ही नाही विचार करायचा. म्हणजे काय विचार आपण करायचा. मी तुम्हाला सांगितलं तुमचं कसं होईल रोग भोग आले तर. म्हणलं ती समर्थाना चिंता आम्हाला नाही. तुमचा संसार गेला तर मला समर्थाना चिंता. आम्हाला काय करायची चिंता करून. आमचं काय व्हायचं ते होईल. आम्ही तयार आहेत. आमचं काही वाटोळं झालं तर आमची तयारी आहे, आणि ती चिंता आपण करावी, त्याची चिंता आम्ही नाही. मग हसले. वा 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 असं पाहिजे म्हणले. मग दिली. पण पैठणे वकील एकदा एका याच्यात एक उपासना होती, ती घेताना म्हणले मला हौदातच बरं वाटतं. ते टब्बात घ्यायचा होता काहीतरी, ते हौदात बसत होते. तर बाप्पासाहेब म्हणले असं असं करा. ते म्हणले मला हौदातच बरं वाटतं. म्हणलं पैठणी काय बेवकूफपणा केला. मग बाप्पासाहेबाकडे नाही बाप्पासाहेब तुम्ही म्हणाल तसं करतो. नाही म्हणले तुम्ही आता हौदातच बसा, मला पुढं नको म्हणले. आजही काही साधक आम्हाला योगाची भीती वाटते. बाप्पासाहेब असते ना योगाची भीती वाटते ना असं म्हणल्यानंतर जन्मभर देत नाहीत. 4-5 वर्ष तर नक्कीच देत नाही. पळ म्हणतात. तोलून मोजून बोलावं लागतं. अगळ पगळ टगळ मगळ. काल एक बाई आली आळंदीला. मला वाटलं फार जिज्ञासू आहे. आत्मा आहे का, आणि आत्म्याचा अनुभव येऊ शकतो का. म्हणलं बाई तुम्ही आल्या कशाला. मी म्हणलं बाई शास्त्र माहिती आहेत का. आणि महावीर कधी भेटले का तुम्हाला 12 वर्षानंतर, की मला अनुभव आला नाही सांगायला. महावीर वेडे का, बुद्ध वेडे.
आत्मा आहे का, परमात्मा आहे का? बाई म्हणलं नेमकं काय पाहिजे? मला जे अनुभव येतात ते खरे आहे का? म्हणलं तुम्हाला काय अनुभव येतात? काही बोलता येत नाही. माझं डोकंच उठलं. त्या बाईला परत बोललो नाही. कॅसेट ऐका म्हणलं, झोपल्याच. श्रुती धन्य